सिटी जी आहेत आपल्या सिटीमधल्या, ओके, त्यातनं सुद्धा एक मोठा ब्रँड उभा राहू शकतो. छोटी अपॉर्च्युनिटी. आता आम्ही पराठ्यावर एक काम करतो. पराठा माझ्या हिशोबानं म्हणजे कमीत कमी 15 ते 20 हजार करोडचं मार्केट आहे. बिग मार्केट. एक सिटी समजा पुण्यासारखी सिटी असेल तर पुण्यामध्ये पराठा कमीत कमी 200 करोडचं मार्केट आहे. नोबडी हॅज टॅप्ड. बरोबर आहे. दुसरं तुम्हाला उदाहरण सांगतो पराठ्याचंच, आता आठवलं म्हणून सांगतो. एक कावन म्हणून ब्रँड आहे. कावन are being met with. So the advantage of a certification from an independent body is that it obviously enhances credibility. So it's not I saying that शिक्षणामध्ये व्यवसायाची निवड कोणती करायची, बऱ्याच असे प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात की प्रत्येकाचे व्यवसाय ऐकल्यानंतर असं वाटतं की तो व्यवसाय चांगला आहे. म्हणजे कुणाचाही म्हणजे आपल्याला त्या व्यवसायाबद्दल एवढं उत्सुकता वाटते की हा व्यवसाय चांगला आहे, परंतु पूर्णपणे मला तर असं वाटतं की त्या व्यवसायाची सगळी खातरजमा करून अनुभव घेऊन माहिती घेऊन मग तो व्यवसाय आपण निश्चित करावा. त्या प्रशिक्षणातून एवढं निश्चित झालं की व्यवसायाची निवड कशी करावी आणि त्यासाठी पहिल्यांदा कोणत्या अडचणी येतील त्या कशा अडचणी सोडवायच्या. तर या प्रशिक्षणामधून अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला जे मार्गदर्शन मिळालं, विशेषतः काल मसाले उद्योगाच्या संदर्भात जे समजलं, तर ह्याच्या अगोदर कधी आता आपण ज्या दुकानामध्ये मटन मसाला घेतो, चिकन मसाला घेतो, तर आणि सरांसोबत इतर ज्या सगळ्या शिक्षकांनी माननीय लोकांनी आपल्याला जे काही नॉलेज दिलेले आहे, ज्या प्रकारे आपल्याला जी माहिती दिलेली आहे की तुम्ही बिझनेससाठी काय केलं पाहिजे. सुरुवातच सरांनी सांगितली की बिझनेस कसा निवडायचा, म्हणजे तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही कशा पद्धतीने म्हणजे कोणतं प्रोडक्ट निवडायचं इथनं त्या दरम्यान बराच विचार करावा लागणार आहे. त्यानंतरही विचारपूर्वक पावलं टाकून जाणं आवश्यक आहे. आता एक खात्री झाली की ही सगळी मंडळी, हा सगळा ग्रुप आपल्यासोबत असेल. एखाद्या कोणाच्या डोक्यात जी काही योजना ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला शिकवलं, त्या ट्रान्सपरंट पद्धतीने तुम्ही आम्हाला जे शिकवलं किंवा आज ज्ञान दिलं, ते खरंच वाखाणण्याचं. म्हणजे बिझनेसमध्ये कधी